आज आपण इथे साध्या सोप्या पद्धतीने झणझणीत अशी बोंबलाची चटणी केलेली आहे। एक भाकरीच्या ठिकाणी तुम्ही 2 भाकरी खाताल ही माझी गॅरंटी आहे। तर अशी आपली चटणी। नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तडका माझ्या YouTube, Insta आणि Facebook चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी झणझणीत आणि झटपट बनणारी बोंबलाची चटणी घेऊन आली आहे। तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं। आज आपण झटपट बनणारी बोंबीलची चटणी करणार आहोत। त्यासाठी इथं मी बघा बोंबील घेतले, 2 मोठे कांदे चिरून घेतलेत, मिरच्या, लसूण, कोथिंबीर, जिरं, हळद, तेल आणि मीठ लागणार आहे चवीनुसार। सगळ्यात अगोदर मी इथं बोंबील घेतलेत, जवळजवळ 9 ते 10 तुकडे घेतलेत बोंबीलचे। तुम्ही तुमच्या प्रमाणात तुम्हाला किती हवे, किती जणांना चटणी त्या हिशोबाने तुम्ही बोंबील घेऊ शकता। मी हा साफ करून त्याचे सगळे काटे वगैरे साईडचे काढून असे पाण्यामध्ये भिजत ठेवते। व्यवस्थित 10 मिनिटं भिजवून स्वच्छ चोळून आपल्याला गाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि आपल्याला हे थोडे सुकून द्यायचेत गाळणीमध्ये, पूर्ण त्याचं पाणी निघून गेलं पाहिजे। ह्या हिशोबाने त्याला असं गाळणीमध्ये ठेवून देऊया। बघू शकता। आता आपल्याला काय करायचंय, कढईमध्ये आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या टाकायच्यात। जवळजवळ इथं मी 9-10 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तुम्हाला किती तिखट पाहिजेत बोंबीलची चटणी त्यानुसार तुम्ही आता छान भाजून घ्यायच्यात। त्याला असे डाग पडले पाहिजेत त्या मिरचीला। बघू शकता डाग पडायला सुरुवात झाली। आता मी लसूण टाकते, एक अख्खी कुडी लसणाची घेतली मी इथं। आता व्यवस्थित मिरची बरोबरच तो लसूण सुद्धा भाजून घेऊया। बघा आता आपण हा लसूण भाजून आणि एकदम झटपट बनती, 5 ते 10 मिनिटात तयार होतील। खायला अप्रतिम लागती ही चटणी। आता हे झालेलं आहे, आपण काढून घेऊया। बघू शकता आता हा मसाला आपण काढून घेतला। आता आपल्याला काय करायचंय, कढईमध्ये तेल टाकायचे। इथं मी 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। आता तेल गरम झाले की आपण जे बोंबील धुवून थोडेसे हे करून घेतले होते, ड्राय सुकून घेतलेत थोडेसे, ते तेलामध्ये तळून घ्यायचेत। आपल्याला खरपूस असे लाल होस नाही तोपर्यंत तळून घ्यायचेत त्याला। बघू शकता। तुम्हाला मी दाखवलेले व्हिडिओ कसे वाटतात, आवडतात का, नक्की कमेंट करून सांगा। बघा इथं आपले बोंबील लाल झालेले आहेत। आता ते काढून घेऊया। असे छान लालसर होसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे, आतपर्यंत ते शिजले जातात। बघू शकता। आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याच तेलाचा आपल्याला वापर फोडणीसाठी सुद्धा करायचा आहे। हे तेल असंच ठेवूया। बघू शकता। आता हे थंड करून घेऊया बोंबील। ह्या तेलाचा वापर करायचा आहे आपल्याला। ह्या तेलाचा वापर आपण नंतर करूया। तर बघूया आपलं हे थंड झालेलं आहेत बोंबील, हिरवी मिरची, लसूण। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेऊया, त्याच्यामध्येच बोंबील टाकून घ्यायचं आहे। जिरं टाकायचं आहे आपल्याला। जिऱ्याने खूप छान स्वाद येतो ह्या चटणीला। तुम्हाला नसेल आवडत नाही टाकलं तरी काही हरकत नाही, पण टाकून बघा। आता कोथिंबीर आणि आपण जे बोंबील तळून घेतलेत ते आता आपल्याला मिक्सर लावून मागं पुढं करायचे। आता चवीनुसार त्याच्यात मीठ टाकून घेऊया। बघू शकता। आता मिक्सरचं झाकण लावून आपल्याला मागं पुढं करून मिक्सरवर ही चटणी तयार झालेली आहे। बघू शकता। एकदम मस्त ओबडधोबड। आता ह्या तेलाचा वापर आपल्याला, आपण बोंबील तळलेलं कढईमध्ये तेल आहे, त्याच तेलामध्ये आपण जे 2 कांदे बारीक चिरून घेतलेत ते टाकायचेत आणि छान लाल होसपर्यंत ह्या तेलामध्ये आपल्याला छान भाजून घ्यायचे। बघू शकता। इथं आपला कांदा झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण हळद घेतली, इथं मी एकदम छोटा अर्धा चमचा हळद घेतली, ती ह्या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छान परतून घेऊया हा कांदा। बघू शकता। आता किंचितसं मीठ टाकायचं, कारण की आपण वाटताना बोंबील मिक्सरवर वाटताना मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं कांद्यापुरतंच थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला। बघू शकता। आता हे झालेलं आहे। आता आपण जे वाटून घेतले बोंबील, हिरवी मिरची, लसूण, ते सर्व आपल्याला ह्या कांद्याबरोबर टाकून ही बोंबीलची चटणी छान 1 ते 2 मिनिटासाठी परतून घ्यायची। पूर्ण मी मिक्सरमधनं हे बोंबीलची चटणी काढून घेतली आणि व्यवस्थित परतून घेते। बघा इथं आपली बोंबीलची चटणी आता 1 ते 2 मिनिटं आपण परतून घेऊया आणि थोडंसं झाकून ठेवूया 1 ते 2 मिनिटासाठी आणि खमंग अशी आपली झटपट बनणारी बोंबीलची चटणी तयार होणार आहे। बघू शकता।
तुम्हाला मी दाखवलेले व्हिडिओ आवडतात का? अजून तुम्हाला कशा व्हिडिओ बघायला आवडतील नक्की कमेंट करून सांगा. बघा आता वरनं कोथिंबीर टाकूया आणि एक वाफ येऊन देऊया, म्हणजे आपली इथं बोंबीलची चटणी तयार होणार. बघू शकता इथं व्यवस्थित मिक्स करून घेते मी हे सर्व. अशा छान छान व्हिडिओसाठी माझे नक्की तुम्ही व्हिडिओ बघत जा आणि तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमची एखादी व्हिडिओ अशी वेगळी असेल ती मला नक्की शेअर करा, मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेल. बघू शकता इथं आपली चटणीसुद्धा झालेली आहे. आता आपण ती एका भांड्यामध्ये सर्व करूया आणि तुम्ही ती चपाती भाकरी कशाबरोबर सुद्धा खा, एक नंबर लागती. बघा इथं मी चपाती बरोबर काढते. आहा, तोंडाला एवढी चव, वास सुटलाय आणि चव पण इतकी जबर. तोंडाची चव वाढवणारी एकच्या ठिकाणी 2 भाकरी चपाती खाताल अशी आपली चटणी तयार झालेली. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. बाय. मी दाखवलेल्या साध्या सोप्या झटपट बनणाऱ्या बोंबलाच्या चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.